निवडणूक आयोग भाजपची शाखा झाली असं संजय राऊत म्हणतात। नमो नमो चालतं, मग जय भवानी का चालत नाही असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय। निवडणूक आयोगाच्या नोटीसवर राऊतांनी हल्लाबोल केलाय। दरम्यान यावर अब्दुल सत्तार यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूया आपण। तो त्यांच्यातला आणि इलेक्शन कमिशन मधला प्रश्न आहे, त्याच्याशी आमचं घेणं देणं नाही। एवढंच मी फक्त म्हणू शकतो की ज्यांनी हिंदुत्व सोडलंय त्यांनी आपल्या गाण्यात तरी जय भवानी का आणावं असा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो। महाराष्ट्रामध्ये जय भवानी हा शब्द किंवा हर हर महादेव या घोषणा पिढ्यानपिढ्या दिल्या जात आहेत। त्याच्यावरती कोणी आतापर्यंत बंदी आणली नव्हती। काँग्रेसच्या राज्यातही बंदी नव्हती। फडणवीस म्हणतात आम्हाला तुम्हाला हिंदुत्वाचा काय हिंदुत्वाचं नाव घेण्याचा अधिकार नाही, तुम्हाला आहे। तुम्ही काय दिवे लावलेत हिंदुत्वाचे? काय लावलेत तुम्ही हिंदुत्वाचे? शिवसेनेचा हिंदुत्वाशी जो संबंध आहे त्याच्या आसपासही भारतीय जनता पक्ष फिरकू शकत नाही। आमचं कोणतंच पाऊल नाही। आम्ही ते गीत वाजवतोय, जोरात वाजवतोय। काल उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलं, काल खामगावच्या सभेतही सांगितलं। आम्ही सगळ्यांनी आता उलट्या जोरात ट्विटरवर आमच्या सगळ्या सोशल मीडियावर व्हायरल केले। आमच्या जाहीर कार्यक्रमात वाजवतोय। मोदी बजरंगबली की जय म्हणून मतदान करा म्हणतात, ते चालतं। अमित शहा आम्हाला मतदान केलं तर श्रीरामाची यात्रा करू हे चालतं। आणि या महाराष्ट्राचं जे कुलदैवत आहे जर जय भवानी चालत नसेल तर मला असं वाटतं या देशाचं दुर्दैव आहे। निवडणूक आयोग हा भारतीय जनता पार्टीची चमचेगिरी करणारा आयोग झालेला आहे, अशा प्रकारची स्थिती आहे। ते संजय राऊतने तर हे सर्व इतिहासच त्यांनी घडवला। मी तेच बोलू लागलो का संजय राऊतने पहिले जी आमची युती झाली होती ती युती अधिकृत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची होती। निवडून आल्यानंतर जे जे खेळी खेळल्या गेल्या त्या खेळीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली। आणि ज्यावेळेस पक्षाचा चिन्ह आणि पक्षाचं नाव गेल्यानंतर त्यांना अशा पद्धतीने स्वप्न जरूर पडत असेल, परंतु भारतीय जनता पार्टीचा कोणताही त्याच्यामध्ये रोल नाही आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।